नमस्कार. नेक्स्ट फॉर्म्युला इज इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आधीच्या व्हिडिओमध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर होतं, आता एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स असेल. त्याच फॉर्मॅटमध्ये आन्सर आहे लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. म्हटलं तसं कुठली अल्जेब्राइक एक्सप्रेशन आली तर काय सबस्टिट्यूशन करायची यासाठी मी वेगळा व्हिडिओ करेन आणि सांगेन, म्हणजे तुम्हाला ती तशी यूज करता येईल. आता इथे एक्स स्क्वेअर 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आलं तर एक्स म्हणजे टॅन थीटा ही सबस्टिट्यूशन करा, म्हणजे ते सिम्प्लिफाय होऊन सॉल्व्ह होईल. सो कन्सिडर LHS इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स. आता आपण त्याची सबस्टिट्यूशन करूया. सो पुट x इज इक्वल टू ए टॅन थीटा. सेम दिस प्रोसेस, थीटाची व्हॅल्यू काढायची, dx ची व्हॅल्यू काढायची. सो x therefore x upon a is equal to tan theta. Therefore tan inverse x upon a is equal to theta, equation 1. Similarly dx काढायचं आहे. So dx is equal to a and tan चा डेरिव्हेटिव्ह sec square theta d theta. आता इंटिग्रेशन मध्ये सगळे सबस्टिट्यूशन करूया. सो इंटिग्रेशन आय विल बी इंटिग्रेशन ऑफ dx इन द प्लेस ऑफ dx a sec square theta d theta. So a sec square theta d theta upon square root of x square. So x square means tan square theta, sorry a square tan square theta. a पण आहे ना तिथे, a square tan square theta प्लस दिस ए स्क्वेअर. आता ते जसं आधीच्या व्हिडिओमध्ये आपण केलं तर सेम तीच प्रोसेस येते, तेच करायचं आहे. फक्त इथे सेकच्या इथे ऐवजी आपण टॅन ही सबस्टिट्यूशन केली आणि त्याप्रमाणे कसं येईल आन्सर ते बघायचं. सो विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए सेक स्क्वेअर थीटा डी थीटा अपॉन स्क्वेअर रूट ऑफ दिस ए स्क्वेअर कॉमन टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1, बट टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1 इज सेक स्क्वेअर थीटा. So which is equal to integration of a theta d theta upon square root of a square sec square theta. But square root and square get cancelled, therefore denominator becomes which is equal to integration of a sec square theta d theta upon a sec theta. मग a cancel, एक sec theta cancel होईल आणि integration of sec theta फक्त. So that implies integration of sec theta. एवढंच फक्त राहिले. सगळं आपण इथून सुरुवात केली सबस्टिट्यूशन आणि फायनल इंटिग्रेशन मिळालं इंटिग्रेशन ऑफ सेक थीटा. थीटा मध्ये आहे सेकची प्रॉपर्टी, म्हणजे सेकचा फॉर्म्युला आधी वापरायचा, सेकचा फॉर्म्युला यूज केल्यानंतर एक्स मध्ये कन्वर्ट करायचं. सेम ॲज अ प्रिव्हियस फॉर्म्युला. सो विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक थीटा डी थीटा. सेक थीटाचा इंटिग्रेशन आहे लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. सो सेक थीटा प्लस टॅन थीटा प्लस C1 म्हणूया, कारण नंतर त्याला C करायचं आहे आपल्याला. सो C1 लेटेस्ट कन्सिडर दिस C1. नोटेशन आपण काही घेऊ शकतो, आपण बघितले नोटेशन काही चालतं. आता सेक थीटा, आता सबस्टिट्यूशन होते टॅन थीटा, तर मी सेक राहून चालायचं नाही. सेकच्या इथे टॅनच्या फॉर्म मधली व्हॅल्यू काढावी लागेल. पण sec square theta is equal to 1 plus tan square theta. So sec काढायचं असेल तर square root of that. Therefore, which is equal to log of, in the place of sec theta we can write square root of 1 plus tan square theta. आणि a plus tan theta plus C1. So 1 plus tan square and tan, पण आपल्याला theta मध्ये नाही ठेवायचं, x मध्ये आणायचे. सो एक्सच्या फॉर्म मधली व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. सो लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, बिकॉज टॅन थीटा इज इक्वल टू एक्स अपॉन ए. सो 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस दिस एक्स अपॉन ए प्लस C1. सेम टू सेम आधीच्या फॉर्म्युल्यासारखंच आपण डिराईव्ह करतो, त्याच स्टेप्स आहेत. सो विच इज इक्वल टू लॉग ऑफ, इथे आपण डिनॉमिनेटर सेम करून घेऊया. सो ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस आहे, त्यामुळे प्लस असल्यामुळे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर और ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डझंट मॅटर.
upon a square plus this x upon a plus c1. So which is equal to log of स्क्वेअर रूट ऑफ, आता a आपण बाहेर आणणार आहोत, a स्क्वेअर बाहेर तर ना a होऊन येणार. सो न्यूमरेटर मध्ये स्क्वेअर रूट राहील फक्त a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर म्हणा किंवा x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, प्लस साइन असल्यामुळे उलट सुलट करून झालं. इथे x स्क्वेअर आधी आहे म्हणून आपण x स्क्वेअर आधी, a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर अपॉन a and this plus x upon a and plus c1. So which is equal to a common है, therefore we can write log of square root of x square plus a square plus x and upon common a plus c1. Log ची property again, log of a upon b means log a minus log b. So which is equal to log of square root of x square plus a square plus x minus log a plus c1. आता आपण मायनस लॉग ए प्लस c1 साठी कुठला तरी अजून एक कॉन्स्टंट c असं डिनोट करू शकतो. अँड स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर फर्स्ट आणि x नंतर आहे, इथे दिसताना x फर्स्ट आणि ॲडिशन आहे म्हणून आपण हे सगळं करू शकतो. सबट्रॅक्शन मध्ये उलट आलं असतं तर आन्सर चुकलं असतं. सो आपण x आधी लिहूया आणि नंतर लिहूया, म्हणजे असं जास्त ते दिसेल. सो आन्सर आलेला आहे, फॉर्म्युला डिराइव्ह झालेला आहे. सो विच इज इक्वल टू लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ x प्लस स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस या सगळ्यासाठी c. सो दिस इज वन मोर फॉर्म्युला ऍड करायला लिस्ट मध्ये आणि पाठ करायला. सो एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असेल तर लॉगच्या इथे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असेल, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल तर सेम असेल पण एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, आणि ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर साइन इनवर्स एक्स अपॉन येतो, वेगळा फॉर्म्युला. सो असे काही फॉर्म्युले आहेत, अजून काही फॉर्म्युले आहेत ते आपण प्रूव्ह करू. आणि नंतर म्हटलं तसं एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याआधी कुठल्या एक्सप्रेशनला काय सबस्टिट्यूशन करायची किंवा चेन रूल कधी अप्लाय करायचा, चेन रूल अप्लाय होतो का इंटिग्रेशनमध्ये, आपण तो कधी केला आहे, पण तो कधी अलाउड आहे करणं किंवा कधी त्या चेन रूल एक्झॅक्टली नाही पण चेन रूलसारखं आपण अप्लाय करणं कधी अलाउड आहे वगैरे, हे थोडंसं आपण एका व्हिडिओमध्ये डिस्कस करू.